नागपुरातील चर्चित सलमान अन्सारी हत्याकांडात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. तांत्रिक कारणांमुळे यापूर्वी मुक्त झालेल्या मुख्य आरोपी मुझम्मिल हसन अली याला यशोधरानगर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयानं आरोपीला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून आता पोलिसांकडून हत्येत वापरण्यात आलेली शस्त्र, मोबाईल फोन आणि इतर महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. सलमान अन्सारी हत्याकांडातील मुख्य आरोपी मुझम्मिल हसन अली याला यशोधरानगर पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतलं आहे. यापूर्वी 10 जून रोजी त्याला अटक करण्यात आली होती. मात्र अटकेच्या प्रक्रियेत काही तांत्रिक आक्षेप समोर आल्यानं त्याची सुटका करण्यात आली होती. शुक्रवारी आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी पोलिसांना आरोपीची 9वीच्या वर्गाची गुणपत्रिका मिळाली. या गुणपत्रिकेनुसार आरोपीला मराठी विषयात चांगले गुण मिळाले होते. त्यामुळे आरोपीला मराठी भाषा समजत असल्याचा मुद्दा पोलिसांनी न्यायालयासमोर मांडला. या प्रकरणाचं गांभीर्य आणि तपासाची आवश्यकता लक्षात घेता पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयानं पोलिसांचा युक्तिवाद मान्य करत आरोपीला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार हत्येत वापरण्यात आलेली शस्त्र, मोबाईल फोन आणि इतर महत्त्वाचे पुरावे अद्याप जप्त करायचे आहेत. तसंच डिजिटल पुराव्यांची तपासणी आणि या गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू आहे. या प्रकरणात लवकरच महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आरोपी हा हिंदी भाषिक जरी असला तरी त्याचं शिक्षण हे मराठी माध्यमातून द्वितीय भाषा त्यांनी शिकलेली आहे. त्या संदर्भात आम्ही पुरावे जप्त करून मान्य न्यायालयाला दिनांक 10 रोजी जो आरोपीच्या वकिलांनी जो ग्राउंड्स घेतले होते ते मान्य न्यायालयाची दिशाभूल केली आहे असं आम्ही ते कोर्टाचे निदर्शनास आणून दिल्यानंतर कोर्टाने आमची अटक ही वैध ठरवून आम्हाला दिनांक 16/6/2026पर्यंत त्याचा PCR दिलेला आहे आणि आम्ही याच्यामध्ये सखोल तपास करीत असून आरोपीताकडून आम्ही मर्डर वेपन आणि गाडी हे जप्त केले असून करणे चालू आहे आणि याच्यामध्ये आणखीन किती आरोपी निष्पन्न होतात याचा तपास चालू आहे.